ज्या ज्या क्षेत्ररक्षकाने त्याला आम्ही देणार आहोत हा अवॉर्ड, तो खेळाडू आहे देसाई टीमचा किसन म्हात्रे. लाजवाब क्षेत्ररक्षण, एका हातामध्ये 2 ते 3 वेळा चेंडू त्याने जमिनीलगत उचलला आणि कॅचेस सुद्धा चांगल्या प्रकारे टिपल्या. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी बालादादा बोराडे यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचे कॉंग्रॅच्युलेशन दादा. बेस्ट फिल्डर अवॉर्ड, त्यानंतर हनुमान दादांना विनंती करतोय आपण या. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, उत्कृष्ट गोलंदाज, पुन्हा एकदा ट्रॉफी असेल आणि शूज असतील. तर ज्या गोलंदाजाने या स्पर्धेमध्ये 4 फलंदाजांना बाद केलं, 2 खेळाडू होते, त्यापैकी आम्ही एक खेळाडू ज्याचं नाव घेतोय पिशवली संघाचा निलेश पांचाल, हा ठरलाय या स्पर्धेचा बेस्ट बॉलर. या पण त्वरित हा अवॉर्ड स्वीकारा, कारण जबरदस्त खेळ साकारला पिशवली संघ. जरूर फायनलमध्ये थोडासा अपयश पदरात आला, परंतु गोलंदाजी कुठेही त्यांची कमी पडली नाही आहे. या स्पर्धेचा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट शूज चषक त्यांना दिले जातं. थँक्यू, कॉंग्रॅच्युलेशन. त्यानंतर आपण देणार आहोत या स्पर्धेचा तृतीय क्रमांक देत आहोत. सिरीज थांबवतो आम्ही. तर तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय नवपाडा संघ. व्हेरी कॉंग्रॅच्युलेशन. तृतीय क्रमांकाचा मानकरी चालके सरांच्या शुभ हस्ते आम्ही तृतीय क्रमांकाची ट्रॉफी आणि पारितोषिक देतोय. व्हेरी कॉंग्रॅच्युलेशन. खूप चांगला खेळ राहिला नवापाडा संघाचा. जरूर सेमीफायनलला ते पराभूत झाले, परंतु शेवटपर्यंत त्यांनी झुंज दिली. त्यानंतर आम्ही देत आहोत या स्पर्धेचा तृतीय क्रमांक. एक निसटता विजय आपण पाहिला, त्यांना विजय प्राप्त करताना, परंतु फायनलमध्ये अपयश लागलं, तरी सुद्धा प्रेक्षकांची मने जिंकली. तो पिशवली संघ ठरतो या स्पर्धेचा रनर अप संघ. चला पिशवली संघ आपण त्वरितच्या. चला पिशवली संघ कलेक्ट द ट्रॉफी. आपण ट्रॉफी कलेक्ट करायची आहे. अजून एक महत्त्वाचा पारितोषिक द्यायचे आहेत आम्हाला. बेस्ट बॅटरचा किताब दिल्यानंतर लगेचच या स्पर्धेचा मालिकावीर आपल्या समोर येईलच, त्यासाठी हा पारितोषिक आम्ही थांबवला. वेल डन, व्हेरी कॉंग्रॅच्युलेशन संपूर्ण टीमला. मागच्या सीझनला तो ही ट्रॉफी मिळाली नव्हती, थोडेसे नाराज होते सुनील दादा, परंतु आता मात्र ट्रॉफी मिळाली आहे. परंतु पुढच्या वर्षीमध्ये जरूर या स्पर्धेमध्ये चॅम्पियन होणार, एवढी प्रॅक्टिस त्यांच्या माध्यमातून केली जाईल. कॉंग्रॅच्युलेशन पिशवली संघ. त्यानंतर आपण देत आहोत बेस्ट बॅटर अवॉर्ड. बघा 2 खेळाडू जे रेसमध्ये होते मालिकावीराच्या बेस्ट बॅटरचा किताब आम्ही देतोय. ज्याने बॅटिंग करत असताना सर्वांना इम्प्रेस केलं, धावा ठोकल्या 91 आणि 2 ते 3 पॉइंटमध्ये थोडासा मागे राहिला मालिकावीरासाठी, तो आहे नवापाड्याचा पिंट्या जोशी, या स्पर्धेचा बेस्ट बॅटर. वेल डन, व्हेरी कॉंग्रॅच्युलेशन पार्टनर.
शुभेच्छा आहेत. ते संपूर्ण दिवस बोलत राहिले, परंतु दोन शब्द बेस्ट बॅटर जीत काटे आणि जिया काटे यांच्याकडनं कॅश प्राइज 500 रुपये झाल्यात. द्या तुमच्या हातानेच. बघा खेळाची दखल घेतली आहे पिंट्या जोशीची. आपण नक्कीच रिप्लेच्या माध्यमातून पहा कालचा दिवस काय शॉर्ट सिलेक्शन दाखवले होता. त्यानंतर आपण देत आहोत या स्पर्धेचा मालिकावीराचा किताब. संपूर्ण क्षेत्रामध्ये त्याने अव्वल दर्जाची कामगिरी केली. गोलंदाजी करत असताना 8 विकेट प्राप्त केले आणि बॅटिंग करत असताना 95 एकूण टोटल पॉइंट होतात 119. तो देसाई संघाचा साई मात्रे ठरला या स्पर्धेचा मालिकावीर. वेल डन साई मात्रे, व्हेरी कॉंग्रॅच्युलेशन. जेव्हा जेव्हा सामना संघावरती अडचण आली तेव्हा तेव्हा साईने खूप चांगला परफॉर्मन्स दाखवला. त्यानंतर अंतिम ट्रॉफी या स्पर्धेचा महत्त्वाचा पारितोषिक अर्थात या स्पर्धेचा चॅम्पियन ठरलाय देसाई संघ. वेल डन देसाई संघ. कॅप्टनला कॉंग्रॅच्युलेशन, संपूर्ण टीमला. साई मात्रे असतील, राम पाटील असतील, किसन दादा असतील, दिलीप दादा असतील, यांना सर्वांना आमच्या कमिटीकडनं व्हेरी कॉंग्रॅच्युलेशन. आपण खूप चांगला खेळ दाखवला, प्रेक्षकांची मने जिंकली आणि निश्चित या सीझनमध्ये 11दा मात्र ट्रॉफी उचलण्याची कामगिरी देसाई संघाने केली आहे. वेल डन. कोमल हिरवळे आणि आमचे चालके सरांकडनं सुद्धा तिन्ही टीमला कॉंग्रॅच्युलेशन. वेल डन. व्यवस्थित जा, व्यवस्थित घरी जा आणि 40+ फॉर्मॅट